तर नमस्कार मंडळी, मी आहे दिव्या. तर मी आज बनवत आहे मठाची डाळीची आमटी. तर सर्वात आधी मी इथे एक वाटी मठाची डाळ घेतलेली आहे व ती कुकरला 2 शिट्ट्या करून घेत आहे. याला मठाची डाळ किंवा मटकीची डाळ असे दोन्हीही म्हणतात. तर ही आमटी महाराष्ट्राच्या घराघरात किमान आठवड्यातून एकदा तरी नक्की बनते. महाराष्ट्राच्या बाहेर बनते की नाही हे मला सांगता यायचं नाही. तर चला सुरुवात करूयात. मठाची डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात. तर सर्वात आधी मी इथे एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे व एक वाटी खोबरं घेतलेलं आहे. सर्वात आधी खोबरं भाजून घ्यायचं आहे. कोरडे मसाले भाजून घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर कांदा भाजून घ्यायचा आहे. तर आधी खोबरं भाजून घेत आहे मी. खोबरं भाजत आहे. खोबरं भाजून झालेलं आहे, ते काढून घेते. खोबरं भाजून झाल्यानंतर हरभऱ्याची डाळ भाजून घेत आहे. लालसर अशी भाजून घ्यायची आहे. तर हरभऱ्याची डाळ देखील भाजून झालेली आहे. आता खडे मसाले भाजून घेत आहे. खडे मसाल्यामध्ये एक तमालपत्र घेतलेलं आहे, थोडेसे असे धने, 2 चमचे धने घेतले असतील, एक दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा, 2 मिरे, खसखस आणि ते चक्री फूल थोडंसंच घेतलेलं आहे, 2 तुकडे चक्री फुलाचे घेतलेले आहेत. जिरे एवढं खडे मसाल्यामध्ये घेतलेले आहे व अद्रक व लसूण भाजताना टाकलेला आहे. खडे मसाले भाजून झालेले आहेत. आता काढून घेते एका प्लेटीमध्ये. तर ही आमटी हिरवी करतात, तर लाल मिरची वगैरे दुसरं काही टाकणार नाही आहे. फक्त हिरव्या मिरच्या तिखटप्रमाणे, जेवढी क्वांटिटीप्रमाणे बनवणार आहे. तर आता हे 2 जणांसाठी बनवत आहे, त्याच्यामुळे मी हिरव्या मिरच्या थोड्याच घेतलेल्या आहेत व कोथिंबीर घ्यायची आहे. हिरवी आमटी बनवायची आहे, त्याच्यामुळे कोथिंबीर थोडी जास्तच वापरायची आहे. कांदा भाजून झालेला आहे. आता हिरव्या मिरच्या व कोथिंबीर परतवून घेते थोडीसं. सर्व मसाला भाजून झालेला आहे. आता थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक असा मसाला वाटून घेतलाय. आता एक पातेलं गरम करून घ्यायचं व त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर कढीपत्ता वापरायचा आहे. मी इथं कढीपत्ता वापरलेला नाही, कारण की संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळी झाडाला हात लावत नाही, त्याच्यामुळे कढीपत्ता घरात काही शिल्लक नव्हता. तर तेल टाकायचं आहे व बारीक वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. याच्यामध्ये दुसरे एक्स्ट्राचे मसाले टाकण्याची काही गरज नाही आहे. जर आवडत असेल तर वरतून धना पावडर, लाल मिरची किंवा ते मटन मसाला भेटतो तो टाकला तरी चालेल. मी कोणताच मसाला टाकला नाही आहे. हे असा रिअल मसाल्याची जास्त म्हणजे टेस्ट लागते, त्याच्यामुळे मी दुसरा कोणताही मसाला वापरलेला नाही आहे इथे. तेल गरम झाल्यानंतर वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे व चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद पावडर टाकायची आहे. तर अद्रक लसूण व कोथिंबीर ठेचून घेतलेला आहे व आमटीला एक उकळी आल्यानंतर तो अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे. वरतून टाकणार आहे मी, त्याच्यामुळे आता कुटून ठेवलेले आहे. मसाला परतून झाल्यानंतर शिजवलेली डाळ टाकून द्यायची आहे व जेवढी आमटी बनवायची आहे त्यानुसार कोमट पाणी करून टाकायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे वरतून
व ठेचून घेतलेलं लसूण आणि कोथिंबीर. आमटी चांगली मिक्स करून घ्यायची व बारीक गॅसवर चांगली उकळी करून घ्यायची. ही आमटी भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत खूप सुंदर लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा व व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.